नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळावटे. स्पंदन क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. मागील भागामध्ये आपण शरीराच्या वरच्या भागाचे म्हणजे अप्पर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंगचे व्यायाम कसे करायचे ते शिकलो आहेत. आजच्या भागामध्ये आपण शरीराच्या खालच्या भागाचे व्यायाम स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम कसे करणार आहेत ते शिकणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रुती व्यवहारे. नमस्कार. नमस्ते. आणि डॉक्टर श्रद्धा नागरे. नमस्कार. डॉक्टर श्रुती व्यवहारे आणि डॉक्टर श्रद्धा नागरे मॅडम या डॉक्टर अश्विनी काळे पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी सेंटर संभाजीनगर येथे फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. वेलकम मॅम. या व्हिडिओमध्ये आपण लोअर लिम्ब स्ट्रेचिंग म्हणजेच खालच्या भागातील स्नायूंना हलके किंवा मोकळे कसे करायचे आहे ते बघणार आहोत. कुठलाही व्यायाम चालू करण्याआधी सुरुवातीला एक 10 ते 15 मिनिट वॉर्मअप करून घ्यायचे आहे. वॉर्मअपची फर्स्ट स्टेप म्हणजे स्टँडिंगमध्ये करायची आहे. 1 2 3 4 5. सुरुवातीला तुम्ही 5 चे 3 सेट्स करायचे आहे. पायांच्या किंवा पोटऱ्यांच्या स्नायूंना ताण येईल इतके धरून ठेवायचे आहे. 5 सेकंद तुम्ही 5 किंवा 7 सेकंद देखील होल्ड करू शकता. या वॉर्मअपमध्ये जर तुम्हाला मध्ये गरगरत असेल किंवा पायांना वेदना होत असतील तर तुम्ही 3 सेकंद देखील करू शकता. या आधीचं वॉर्मअप आपण एक 5 मिनिट उभं राहून करू शकतो. त्यानंतर हळूवारपणे बसून वॉर्मअपला स्टार्ट करूयात. याचा फायदा असं पायाचे स्नायू मोकळे होतात तसेच रक्तप्रवाह देखील वाढतो. चला तर मग आपण सुरुवात करूयात. पाय स्ट्रेट ठेवून तसेच पाठीचा कणा स्ट्रेट ठेवून दोन्ही पाय क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हे तुम्ही 5 किंवा 7 मिनिट देखील करू शकता. नेक्स्ट वॉर्मअप आपला असेल दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून पायाचे पंजे आणि टोज खालीवरती करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे तुम्ही 10चे 10 किंवा 10चे 15 करू शकतात. वॉर्मअप आपल्याला सुरुवातीला एक 10 to 15 मिनिट्स करायचे आहे. आता नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पायाच्या स्नायूंची स्ट्रेचिंग बघणार आहोत. पायाच्या स्नायू मोकळे करण्यासाठी आपण झोपून घरी जर थेराबँड नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ओढणीने देखील करू शकता. ओढणी दोन्ही हाताने पकडून पायाच्या पंजाच्या तिथे ठेवून पोटींवरती ताण येईल इतके स्वतःकडे ओढायचे आहे. ओढून तुम्ही 10 सेकंद धरू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे तुम्ही 10चे 5 करू शकता. ही झाली तुमच्या पायाच्या पोटऱ्यासाठीची स्ट्रेचिंग. नेक्स्ट स्ट्रेचिंग जी आपण बघणार आहेत मांडीच्या आणि बटकच्या स्नायूंची स्ट्रेचिंग. या स्ट्रेचिंगमध्ये सरळ झोपून तुमचा एक हात गुडघ्याच्या मागे आणि दुसरा हात साईडला असायला पाहिजे. एका हाताने ओढून स्ट्रेच द्यायचा आहे. 1 2 3 4 5. 5 सेकंद तुम्ही होल्ड करू शकता. असे तुम्ही 5चे 5 रिपिटेशन्स करायचे आहेत. तिसरी स्ट्रेचिंग मांड्यांच्या स्नायूसाठी. हा व्यायाम तुम्ही घरच्यांच्या मदतीने देखील करू शकता. 1 2 3 4 5. ही स्ट्रेचिंग फक्त पायाच्या स्नायू मोकळे करण्यासाठीच नव्हे तर बॅक पेनसाठी सुद्धा करू शकता. सायटिका तसेच कमरेची नस दबले असेल तर देखील करू शकता. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण झोपून पायाच्या स्नायूंना ताण कसा द्यायचा आहे ते केलं आहे. आताच्या स्ट्रेचिंगमध्ये आपण उभा राहून देखील करू शकतो. भिंतीच्या साहाय्याने किंवा जर तुमचं बॅलन्स जात असेल तर तुम्ही भिंतीच्या साहाय्याने करू शकता किंवा बॅलन्स तुमच्याकडे प्रॉपर असेल तर तुम्ही उभा राहून देखील काफ स्ट्रेच करू शकता. ताठ उभा राहून दोन्ही पायांमध्ये अंतर देऊन पाय वरती करायचे आहेत. 1 2 3 4 5. ताण पडेल इतका वेळ होल्ड करून ठेवायचे आहे. ही स्ट्रेचिंग तुम्ही पायऱ्यांवरती देखील करू शकता. पायऱ्याच्या कडेला उभा राहून आपले दोन्ही पाय वरती करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. एक 10 to 15 मिनिट हा स्ट्रेच तुम्हाला द्यायचा आहे. यामुळे व्हेरिकोज वेन तसेच पायांमधील रक्तप्रवाह देखील सुधारतो व पायाचे दुखणे देखील थांबतात. धन्यवाद.